मित्रांनो, माझं नाव योगेंद्र साटम. स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओवरती. तर मित्रांनो, थोडे लेट व्हिडिओ येतात, लेट पण थेट माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही माझ्या मागे जे घर बघताय, तर हे घर कशा पद्धतीने तयार झालेलं आहे, ह्याचा स्ट्रक्चर कसा आहे, ह्याची मी पूर्ण माहिती आज तुम्हाला देणार आहे. माझा मागील जो व्हिडिओ होतो त्याची व्हिडिओ तुम्ही पाहिली होती. कोकणात जर तुम्ही घर बांधताय तर साधारण किती खर्च होईल, हा व्हिडिओ मी टाकला होता आणि या व्हिडिओवर बराच चांगला रिस्पॉन्स आला होता. ते जे घर आहे ते आता साधारण 1 महिन्यात तयार होईल, तर त्याची पूर्ण झाल्यानंतर त्याची व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तोपर्यंत आज बघून घेऊया आपण हे जे घर आहे, हे घराचं स्ट्रक्चर कसं उभं आहे आणि या घराला साधारण किती खर्च होणार आहे किंवा झालेला आहे, ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण मी कोकणात आलो ना की असेच व्हिडिओ बनवत असतो. तर हे व्हिडिओ जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ जर बघायचे असेल ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असे काही व्हिडिओज बनवले ना तर तुम्हाला त्याची माहिती मिळत राहील. तर चला बघूया हे जे घर आहे, हा जो वाडा आहे, कशा पद्धतीने तयार झालेला आहे, काय स्ट्रक्चर आहे, हे सगळं आपण याची माहिती घेऊया. तर मित्रांनो, पुन्हा एकदा बावकर काका आपल्यासोबत आहेत. आणि काका, लास्ट टाईमची व्हिडिओ खरंच खूप छान होती. बऱ्याच जणांचे रिस्पॉन्स आले होते, बऱ्याच जणांनी तुमचा नंबर देखील मागितला होता. परंतु आता तुमचा नंबर मी स्क्रीनवर देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण हा नंबर दिलेला होता, पण बऱ्याच लोकांनी मला काकांचा नंबर मागितला. तर काका, पुन्हा एकदा जरा तुमचा नंबर सांगा. 9403651916. ठीक आहे. आणि काका बऱ्याचप्रमाणे सिंधुदुर्गात कुठे कुठे तुम्ही आधी कन्स्ट्रक्शन करता, काय करता, याची थोडीशी माहिती द्या. मालवण, कुडाळ आणि कणकवली इथपर्यंतच आम्ही कसं नेहमी साईडवर जाणं येणं होतं आणि त्याच्यामुळे लांबची कामं म्हणजे त्या कामाला तेवढा न्याय द्यायला मिळत नाही. म्हणजे त्या अटेंडन्स पाहिजे, कारण समोरच्या व्यक्तीचे पैसे असतात, त्यांची आत्मीयता असते, तेवढं त्यांना न्याय द्यायला पाहिजे घरासाठी. तेवढं आम्हाला होत नाही लांब गेल्यानंतर. म्हणून मग आम्ही काय करतो, आमच्या शक्यतो जवळची कामं जास्त म्हणजे आहे. मालवण म्हणा, तालुका कुडाळ, बरोबर, कणकवली. कारण खूप लांबून पण कॉल येतात, परंतु ते घेणं अशक्य असतं. तर बघा, आता हे जे घर बांधतायत हे आता इथे कोणाचं आहे? हे लब्धे म्हणून आहेत, स्वप्नील लब्धे म्हणून आहेत. त्यांचे ते स्वतः हौशी आहेत, स्वतः गणेश मूर्तिकार आहेत. आणि त्यामुळे त्यांना ह्या बरं गोव्यात वगैरे त्यांची म्हणजे जाणं येणं असतं, त्यामुळे त्यांना ह्या प्रकारचं त्यांना हे हवं होतं काम. आम्ही तर हीच कामं बऱ्यापैकी करतो. आमच्या कणकोलीत पण, लांजवाडीत पण असंच काम सुरू आहे. हे आता बऱ्यापैकी पूर्णत्वास आलेलं आहे. आता ह्याच्यावरती परत कौलं, कॉन्क्रीटची कौलं आहेत आणि वरती आहे ते परत स्लॅब येऊन परत म्हणजे कोटिंग स्लॅब आहे आणि वरतं म्हणजे थोडंसं मॉडर्न लुक. तर आपण पूर्ण हे जे घर आहे ना, कशा पद्धतीने तयार होत आहे ह्याची आता माहिती काकांकडनं घेऊया. काका, जरा इथून सुरुवात करूया आपण. तर तुम्ही बघताय, हा आता असा एकदम लुक आहे, जी तुम्ही बघताय ही फिनिशिंग आहे. या फिनिशिंगला काय म्हणतात काका? हे नॅचरल लॅटराइट स्टोन फिनिशिंग आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकार सिमेंटचा वापर केलेला नसतो. हे लॉकिंग सिस्टीममध्ये असतात. ही कमानी आहेत, सगळे लॉकिंग सिस्टीममध्ये आहेत सगळे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जी भिंती बांधता त्याच्यामध्ये जराही सिमेंटचा यूज होत नाही? बाहेरून सिमेंटचा काय बाहेरून सिमेंटचा आतमध्ये म्हणजे आहे ते, म्हणजे प्लास्टर वगैरे करणार तेवढं सिमेंट. अच्छा, तेवढंच सिमेंट, म्हणजे कमीत कमी सिमेंटचा उपयोग. आणि तुम्ही जो हा लुक बघताय, जो चिरेबंदी, पण चिरेबंदीमध्ये जे तुम्ही ही फिनिशिंग बघताय, ही फिनिशिंग यामध्ये येणार आहे. आणि आता हे जे घर आहे, किती बाय कितीचं आहे? घर आहे साधारणतः आता हे 1800 स्क्वेअर फीट आहे. अच्छा. तर काका, साधारण किती चिरे तुम्हाला लागणार आहेत घर पूर्ण व्हायला? आतले जे बांधकाम आहे त्याची क्वांटिटी फायनल ठरलेली असते. 4,000-4,500 चिरे एक लागतं त्याला. फक्त हे बाहेरचं जे फिनिशिंग आयटम आहे ह्याच्यासाठी जेवढा म्हणजे मिरी चिरा म्हणतात त्याला, म्हणजे त्याला डोळे नसतात, बारीक डोळ्याचा चिरा असतो, पिवळ्या कलरचा चिरा असतो. त्याच्यामध्ये जरा जरी क्रॅक निघाला की तो चिरा असे इथे पडलेले आहेत, असे वेस्ट झालेले चिरे. मग कोण जरी तुटला ते आम्ही टाकून देतो. ओके, पण ते चिरे बाहेर यूज होतात? नाही, अजिबात पाहिजे, ते युजच होत नाही. ते म्हणजे फाउंडेशनसाठी किंवा कुठे बाबा फुटकं म्हणून एक पीसीसाठी. चिऱ्यांमध्ये पण 2 प्रकार आहेत का? अच्छा. एक वरचं तळ म्हणतात त्याला, मिरी चिरा म्हणतात. तो चिरा ह्याच्यासाठी वापरा, तो पूर्ण शोधून आणावा लागतो. तो कसं तर खाली जेवढी खण खाली जाईल तेवढा तो चिरा मिळत. पण आता प्रेक्षकांना हे पण माहीत हवं पाहिजे की त्या चिऱ्यांमध्ये पण काही वेगळी प्राइस असते का, किंवा म्हणजे ते चिरे थोडेसे 1-2 रुपयाने जास्त महाग असतात किंवा असं? 2 रुपये ना, 5 ते 6 रुपयांनी जास्त असतो क्वांटिटी एका चिऱ्यामागे. हा जर आपल्याला 30 रुपयाने मिळतो, 35 रुपयाने मिळतो. पण काय होतं त्याच्यामध्ये, तो चिरा उतरवल्याशिवाय होत नाही. बाकी चिरे डम्पिंग केले तरी चालतात आणि त्याची धार मोडता नाही. ओके. आणि ते पूर्ण फिनिशिंगही ह्याने करतात ते, म्हणजे ग्राइंडरने वगैरे. पण ते कसं होतं, मॅक्झिमम जरा जरी चिऱ्याला थोडंसं हे म्हणजे क्रॉस हे पडलं की मग तो चिरा टाकून द्यावा लागतो. त्यामुळे ह्याची क्वांटिटी आम्ही एक्झॅक्ट सांगू शकत नाही, कारण का आम्ही आणले 2000 चिरे, पण 2000 चिरेपेक्षाही जास्त लागले. म्हणजे आणखी मग त्याच्यासाठी क्वांटिटी आणखी म्हणजे काम आहे 2000 चिऱ्याचं मोजताना तुम्ही मोजलात तर. पण कसं होतं, क्वांटिटीमध्ये साधारण 1,000-1,000 चिरे आणावे लागतात, कारण डॅमेज असतो, एक धार तुटलेली असते, परत त्या मोल्डिंगला यायला पाहिजे परत. अच्छा, मग हे मोल्डिंग वगैरे तुम्ही इथेच करतात की करून येते? नाही, इथेच करतो.
इथेच करतो. फर्मी बनवलेली असतात, डाय असते ना ती बनवून दिली असते, त्याच्यानुसार ते एक 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 रचून पहिले त्याचा डाय बनवून घेतात पूर्ण आणि त्याच्यानंतर मग त्यानुसार ती लोक मोल्डिंग करतात. ठीक आहे काका, मला सांगा ना आतमध्ये आता कसे रूम असणार आहे, काय अजूनपर्यंत बांधकाम चालू आहे, 30% झालेले आहे, म्हणजे बांधकाम कम्प्लीट कम्प्लीट झालंय, झालं, फक्त वर फिनिशिंग आयटम सुरू होतील. फिनिशिंग. तर मला आतमध्ये दाखवा ना कसे रूम असणार आहेत, काय असणार आहे. ह्या पूर्ण एक 6 कमानी आहेत. अच्छा, ही एंट्रन्सची कमान आहे. ओके. ते तुमची मास्टर बेड आहे ती नैऋत्य दिशेला जो वडीलधारी माणसांचा बेडरूम असतो ओके. तो तिथे आहे. पण तिथे खिडक्या येणार, इथे ओपन असणार आहे. हा पूर्ण म्हणजे हा वरांडा आहे. वरांडा आहे. अच्छा, पण ह्याला वरून कॉन्क्रीट रूफ आहे. अच्छा, आपला कौलारू आहे. कौलारू. ते कॉन्क्रीटची कौलं येतात नवीन, ओके त्याच्यामध्ये ती येतात महिने. ओके. ही 4x7ची आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण मोल्डिंगची हे आहे, ह्याच्यामध्ये कार्विंग केलेली फ्रेम बसणार याच्यामध्ये आतमध्ये. ओके. तर हा बघा अशा पद्धतीने हा वरांडा आहे पूर्ण, आणि तिथे वरती कौलं येणार आहेत. झालेलं आहे. ह्याच्यावरती हे फिनिशिंग झालं नाही, ह्याच्यावरती अजून PU पेंट येणार. ह्याच्यावरती बसलात तरी अंगाला कलर लागणार नाही. कलर पण फिनिशिंग अशीच दिसणार. हा फिनिशिंग सेम अशी म्हणजे ते क्लिअर ट्रान्सपरंट असतं पूर्ण. ओके, ते पॉलिश केल्यासारखं एकदम. हा पॉलिश सारखं दिसतं. टचवूड वगैरे कसं मारतो Right. त्याप्रमाणे दिसतं. तर मित्रांनो बघूया आता आतमध्ये आपण. आता हा एंट्रन्सचा डोर आहे, आणि हा डोर इकडे एंटर केल्यावर हा इकडे एक हॉल आहे. जरा ती हे होती. तर मित्रांनो एंटर केल्यानंतर हा एक इकडे हॉल बघायला मिळतोय. काका हे काय आहे इथे? ह्या जी भिंत आहे ना हिला थोडंसं डिझाईन करणार आहोत, त्यासाठी ती आम्ही पूर्ण हॉल ठेवलेली आहे. हा आहे डायनिंग रूम. ओके. इकडे हा डायनिंग रूम आहे. ही पूर्ण फ्रेंच विंडो आहे. अच्छा, इथे पूर्ण हा पूर्ण ग्रॅनाइट आहे पूर्ण. इथे बसून तुम्ही आरामात चहा पिणं वगैरे सगळं पूर्ण होऊ शकतं. ओके. नॅचरल पूर्ण समोर आहे, हे आहे, त्याचा उपयोग घेऊ शकतो. व्ह्यू आहे. आणि आता इथे दिशा कशा पद्धतीने तुम्ही हे केलेली आहे इथे? ही आहे पश्चिम दिशा. पश्चिम दिशा. मग दरवाजा पश्चिम दिशेला आहे. इथे डायनिंग आहे या साईडला, आणि किचन कोणत्या बाजूला आता? हा इथे कोपऱ्यात इथे थोडंसं मुलांची रूम आहे, खुली रूम आहे. अच्छा, आणि इथे त्यांचं देवघर असणार आहे. हा ईशान्य कोपरा येतो. ओके. ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने 2 खिडक्या विंडो असणार आहेत इथे. आम्ही प्रत्येक घराला म्हणजे प्रत्येक रूमला 2 विंडो दिली. क्रॉस व्हेंटिलेशनही होतं, उजेडे नॅचरल लाईट येते आणि हवा येते. हा आहे कॉमन बाथरूम, म्हणजे इथे सगळ्यांना वापरायला पाहिजे. तिकडे आहे तो मास्टर बेड आहे. ओके. आणि हा बघा इथे एक मास्टर बेड आहे. हा नैऋत्य दिशेला असलेला बेडरूम आहे. तिथे म्हणजे वडीलधारी व्यक्ती किंवा घरातली जी करती करू शकतो त्यासाठी ही दिशा चांगली असते. ह्याच्यात कॉमन संडास बाथरूम आहे, इंग्लिश कमोड आणि वरती बघा गॅप ठेवलेला आहे, म्हणजे जेणेकरून पाण्याची टाकी वगैरे किंवा एक छोटासा एक स्पेस मिळतो, पोटमाळा मिळतो. हा बघा हा आग्नेय कोपरा बरोबर, इथे त्यांनी किचन आहे. इकडे असं एल टाईप किचन. ओके, एल टाईप. ही आहे ती पडवी आहे, त्याच्यामध्ये चुलीचा रूम वगैरे आहे. म्हणजे त्याला पण जशी आपण साठमगांच्या घराकडे बघतो तशी सेम म्हणजे आपली एक पडवी, आणि अडचण कोणाला असेल तर असं काही नाही. त्यासाठी वेगळी त्यांनी रूम अजून बाजूला केली. मग इकडे ही मागे एक छोटीशी पडवी आहे, त्यांची वॉशिंग मशीन म्हणा किंवा छोटं चूल म्हणा, तर सगळं तिथे. तर आता आपण वरती जाऊया, वरती जाऊन बघूया. आता इथेही सेम अशा रूम काढलेले. हा याच्यामध्ये हा ओपन टेरेस आहे. इथे काय असणार आहे? हा ओपन टेरेस. ओपन टेरेस. अच्छा, हा ओपन टेरेस असणार आहे इथे. सेम असंच हा मास्टर बेड आहे. सेम तेवढाच तेवढा साईज तेवढी. हा साईज तेवढीच मास्टर बेड, आणि इकडे संडास संडास बाथरूम.
त्यानंतर सेम तुम्हाला या बाजूला देखील सेम स्ट्रक्चर आहे. ते एक छोटा रूम काढला आहे हा, आणि परत त्याला टेरेस फ्लॅट जसं म्हणतो आपण त्या प्रकारे इथे दिलेलं आहे. अच्छा, एक रूम आहे. वाव. हा बघा मस्त एक वरती एक रूम आहे आणि त्या रूमलाच इथे त्यांनी छोटीशी अशी बाल्कनी टाईप दिलेली आहे. हे बघा. इकडून बघा असा व्ह्यू बघता येतो. आणि हा इकडचा जो हे आहे स्ट्रक्चर, हा किचनच्या वरती हा जो स्ट्रक्चर आहे तो बरोबर तेवढाच साईजचा आहे. आणि इथेही देखील 2 वेल्टिनेशनला खिडक्या दिलेल्या आहेत. इथे वॉशरूम परत एकदा कॉमन आहे. इथे हा एक कॉमन आणि इथे एक अजून एक छोटासा एक खोली केलेली आहे, बेडरूम आहे. हा एक बेडरूम. तर मित्रांनो, साधारण तुम्ही हा रूम बघितला कशा पद्धतीने बांधलेला आहे, कशा पद्धतीने हा वाडा बांधलेला आहे, हे घर बांधलेलं आहे. तर सगळ्यांना आता उत्सुकता असते की हा जो पूर्ण वाडा तयार होणार आहे तर त्याला साधारण किती खर्च होणार आहे. तर ह्या सगळ्याची माहिती आम्हाला हवी आहे आता. ते आता जे खालचं स्ट्रक्चर आहे म्हणजे आपण जे ह्याचं केलं आहे त्याचीच जरा म्हणजे चिरे आणि मजुरी ते जवळजवळ 7.5 लाख रुपये झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हे स्ट्रक्चर पूर्ण. अच्छा, पूर्ण स्ट्रक्चरचे साधारणतः एक 18 लाख वरती 18 लाख म्हणजे 36-40 लाख रुपये नुसते स्ट्रक्चरचे झाले. फक्त स्ट्रक्चरचे. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती कौलं येणार आहेत, हां स्टाईल्स येणार आहेत. नाही, स्ट्रक्चर म्हणजे पूर्ण कम्प्लीट स्ट्रक्चर येणार 40 लाखामध्ये हे होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तो वरांड्याला जे आम्ही हे केलेलं आहे ते त्याच्या व्यतिरिक्त आहे. मग तुम्हाला ओव्हरऑल ट्रान्सपोर्टेशन म्हणा, चिऱ्या आणणे, चिरे उतरवणे किंवा ओव्हरऑल म्हणजे टोटल जर पूर्ण एक घर जसं की तुम्हाला हातात द्यायचे असं करायला साधारण अशा घरासाठी किती खर्च लमसम येईल? असं जर करायचं पूर्ण बांधायचं असेल आणि जर स्लोपिंग स्लॅब वगैरे असेल तर एक जवळजवळ 55 लाखापर्यंत जाणार. ओके, म्हणजे टोटल विंडो ग्लास सगळं काही तुम्ही काही करायची गरज नाही. पेंटिंग सहित पूर्ण ॲपेक्स पेंटिंग बाहेरून येतं समजा, त्याच्यामध्ये शाईन येतं आमचं. ओके. परत आतून आम्ही जवळजवळ प्रायमर पण चांगल्या क्वालिटीचा मारतो, म्हणजे ह्याचाच एशियनचाच प्रायमर होतो आम्ही. चुन्याची पुट्टी वगैरे असं काही मारत नाही. आतून पुट्टी येते तर ती पण एशियनचीच येते. ओके. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जो हा जे घर बांधायला आता साधारण एवढं स्क्वेअर फीटचं घर बांधायला सगळ्यांना हेच हवं असतं की एकदा कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर किती दिवसात किंवा किती महिन्यात वर्षात हे स्ट्रक्चर तयार होणार ह्याची शाश्वती हवी असते. तर तुम्ही सांगा. 5 ते 6 महिन्यात देतो पूर्ण Complete करून. हां कम्प्लीट. स्ट्रक्चर उभं करायला आम्हाला वेळ लागत नाही. आम्ही चॅलेंजमध्ये स्ट्रक्चर उभं करतो. फक्त फिनिशिंग आयटम थोडासा वेळ घेतो कारण तीच कायमस्वरूपी राहणारी असतात. तर साधारण 5 ते 6 महिन्यात तुमचं घर तयार होऊन जातं पूर्ण. आम्ही पण आता आमची चालू आहेत घरं. आम्ही फेब्रुवारीने चालू केली. आता एप्रिलमध्ये आमची सगळ्या घरांची स्लॅब झालेली आहे. ओव्हरऑल स्लॅब आता कसं झालं लगेच प्लास्टर चालू करणार म्हणजे बऱ्यापैकी जेवढं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. शक्यतो काय रेंगाळत ठेवून मलाही फायदा नाही. बरोबर. आणि म्हणजे समोरच्या पार्टीला पण लवकर घर दिल्यानंतर लवकर हवं असतं. तर अजून एक शेवटचा प्रश्न आहे काका, हे तर घर पूर्ण तुम्ही बांधून देतात, हे रिकामी घर असतं, परंतु ह्याच्यामध्ये असं असतं की काही लोकांना इंटिरियरची गरज असते. त्यांना असं वाटतं की नाही इंटिरियरमध्ये काहीतरी फरक हवा आहे, काही वॉर्डरोब असू दे किंवा फर्निचर असू दे, तर तेही तुम्ही अवेलेबल करून देता किंवा करू शकता का? नाही ते देतो. म्हणजे आम्ही काय करतो, जे आमचे जे मिस्त्री आहेत हां हां त्यांच्याबरोबर डायरेक्ट मालकांशी हे करून देतो. आणि मग बाकी अगदीच किचन ट्रॉली वगैरे ते सगळं आम्ही करतो. अच्छा. फॉल सिलिंग असेल, PVC फॉल सिलिंग असेल, ते म्हणजे आपले लोकल म्हणजे असे पण नाही म्हणजे बाहेरची माणसं आहेत आपले पिरवाडीतले पराग कुबल वगैरे आहेत, ती लोक पण आपल्याकडे काम करतात. अच्छा. म्हणजे मराठी आपला माणूस फॉल सिलिंगचं वगैरे PVC फॉल सिलिंगचं. पण अगदीच जर कोणा ह्याच्या इंटिरियर असेल तर इंटिरियर डिझायनिंग करणाऱ्या पण आहेत कणकोलीमध्ये, त्यांच्याकडून आम्ही डिझाईन करून घेतो. त्याची जी कॉस्टिंग असते ती पूर्ण मालकांशी बोलून घ्यायचं, त्यांच्याबरोबर समोरासमोर बोलायचं आणि त्यांनी आपल्याला हवं तसं करून घ्यायचं. आम्ही लक्ष ठेवतो कारण कसं तर कॉन्टॅक्ट आमच्याकडे असतात. आम्हाला त्यांना जसं हवं असेल त्यांना थोडंसं काहीतरी लागली मदत की आम्ही करून देतो त्यांना. थँक्यू काका, खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली. तर मित्रांनो, ह्या घराबद्दलची पूर्ण माहिती काकांनी दिली. हे घर कसं स्ट्रक्चर उभं राहिलं आहे, या घराला साधारण किती खर्च होतो आहे, ही सर्व माहिती तुम्हाला मिळाली. काकांनी नाव सांगितलं पराग कुबल. हा जो यूट्यूबर आहे तुम्ही त्याला ओळखत असाल तर तोही स्वतः हे PUPचे वगैरे जे सेलिंगची काम आहे ती तो स्वतः घेतो. तर त्यालाही तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा काकांकडनं तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊ शकता. तर मित्रांनो, काकांनी आपल्याला पूर्ण या घराची माहिती दिली. हे घर कशा पद्धतीने उभं राहिलं आहे आणि या घरामध्ये साधारण किती खर्च लागलेला आहे किंवा लागणार आहे. जर तुमच्याही माइंडमध्ये असंच काही घर बांधायचं आहे किंवा तुमच्या माइंडमध्ये काही वेगळं स्ट्रक्चर असेल तर काकांना नक्की कॉल करा. परंतु तुम्ही मालवण, कुडाळ किंवा कणकवली या
एरियामध्ये राहत असाल तर ते काकांना सोयीस्कर जाईल, तर त्यांनी काकांना नक्की कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बाय.